जय महाराष्ट्र मालिका प्रेमी नो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये येणाऱ्या भागात जबरदस्त ट्विस्ट आपल्या समोर आलेला आहे. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लागलेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण जेव्हा आपले 10K फॉलोअर होतील तेव्हा एका लकी विनरला देणार आपण एक आकर्षक गिफ्ट. त्यासाठी फक्त एवढं करायचं की तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचं, शेअर करायचंय, कमेंट करायचे. बस चला तर मग आता प्रोमोकडे वळूया. अनोळखी व्यक्तीचं सत्य जानकी समोर आलेलं असतं. ती दुसरं तिसरं कोणी नसून ऐश्वर्याच असते व त्यानंतर घरी आल्यावर ऐश्वर्या खूपच टेन्शन मध्ये असते व सारंग म्हणतो झालं तरी काय. यावर ऐश्वर्या म्हणते जे काय झालं तुम्हाला मी नंतर सांगेल, पण उद्याच्या उद्या आपल्याला घरामध्ये मोठा धमाका करावा लागणार आहे. त्यासाठी ऐश्वर्या प्लॅन बनवते आणि प्लॅनच्या हिशोबाने ती रात्री नाना आणि सौमित्राच्या रूम मध्ये जाऊन कपाटाच्या व तिजोरीच्या चाव्या तिथून घेते व लताकडे जाऊन देते. व दुसऱ्या दिवशी सौमित्रा म्हणते माझ्या चाव्या कुठे आहेत माझ्या चाव्या. त्यावर लता म्हणते त्या चाव्या माझ्याकडे आहेत आणि रात्री जानकीने माझ्याकडे ते दिले आहेत. यावर जानकी म्हणते हे खोटं बोलतं आणि मुळात या लताबाई आहे आपल्या पार्वती आई नाही असं जानकी सांगते व हा सगळा प्लॅन ऐश्वर्याचा असल्याचं देखील ती सांगते. यावर सौमित्रा जानकीच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते तू स्वतःच्या पापांचं खापर हे ऐश्वर्यावर फोडू नकोस आणि म्हणते की सुनेला किती देखील मुलीसारखं जीव लावलं तरी सून ही सूनच असते, ती कधीही मुलगी होत नाही. तर मित्रांनो, ऐश्वर्याच्या धमाका प्लॅनमुळे सौमित्राने जानकीच्या कानाखाली वाजवलेली आहे. तर आता पुढे काय ट्विस्ट येणार हे बघणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण 10,000 सबस्क्राईबर पर्यंत आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचंय.